विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? काल मी तुम्हाला होमवर्कला हा प्रॉब्लेम दिला होता. ठीक आहे. आता इथून पुढे आज आपण शिकणार आहोत. आज नवीन नवीन कन्सेप्ट बघणार आहोत आणि नवीन नवीन एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. बाळांनो, हा प्रॉब्लेम कितीतरी लोकांनी सॉल्व्हच केला नसेल. ठीक आहे. ते बघत असतील, वाट बघत असतील की अरे नेक्स्ट व्हिडिओ लगेच ओपन केली आणि लगेच त्याच्यामध्ये त्याचा आन्सर बघितलं. अशा नालायक लोकांसाठी मी आज पुन्हा इथे उपस्थित आहे आणि तुम्हाला याचा आन्सर मी सांगणार आहे. बाळांनो लक्ष द्या. आता पी आणि आर याला आपण ट्रू असं आपण म्हटलं होतं ना. पी आणि क्यू ला ट्रू होतं आणि आर आणि एस ला फॉल्स होतं. तर आता पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. यो यो निगेशन याच्यामध्ये आहे आता ट्रू और फॉल्स अँड false bracket complete and negation bracket false and negation false bracket complete and true. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. पी आणि क्यू ला आपण ट्रू मानलं होतं आणि बाकी सगळ्यांना आपण फॉल्स मानलं होतं. आता हे सॉल्व्ह करायचं फक्त. सॉल्व्ह केले की आन्सर येणार आहे बाळांनो. एवढं काही टेन्शन घ्यायचं आयुष्यामध्ये. चला आता लक्ष द्या. पहिल्यांदा आपली कन्सेप्ट काय होती बाळांनो, की पहिल्यांदा कधी पण आहे ना ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. हे असे मोठे प्रॉब्लेम, लेंदी प्रॉब्लेम बघून घाबरायचं नाही. ओ हो 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 मला तर जमणार नाही, जमणार नाही. अरे कसं जमणार नाही नालायकांनो? लक्ष द्या. इथे आता हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट जर सॉल्व्ह करायचं झालं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जिथे जिथे येतो अँड तिथे तिथे असतो मल्टिप्लाय. आणि एफ ला घ्या 0, टी ला घ्या 1. एवढंच गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची आहे. कन्सेप्च्युअल जायचंय आपल्याला. बाळांनो लक्ष द्या इकडे नालायकांनो. आता इथे जर एफ ला आपण मानलं 0, 0 गुणिले 0 आयुष्याचा होतो 0. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? आता इथे आन्सर काय येणार बाळांनो? एफ. हा ब्रॅकेटचा आन्सर आलेला आहे. आणि मी तुम्हाला कधी पण सांगितलंय, कधीही ब्रॅकेटला घ्या आणि त्याला सॉल्व्ह करा. आता बाळांनो इथं टीव्ही नाहीये, हे ट्रू आहे. तर ट्रू और फॉल्स आणि या ब्रॅकेटच्या बाहेर आहे निगेशन. ठीक आहे. इथे आहे अँड निगेशन पुन्हा. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करू बाळांनो. एफ तर एफ राहील. ठीक आहे. अँड आणि मला सांगा निगेशन एफ काय असणार? निगेशन एफ असणार ट्रू. राईट. आता या ब्रॅकेटला बाळांनो एक आपण काम करूया. ठीक आहे. या ब्रॅकेटला बाहेर एक ब्रॅकेट टाकू, म्हणजे जसं की जे बाहेर ऑलरेडी आहे आणि इथे टी. आता आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू. बाळांनो बघा, आता जिथे जिथे असतो व्ही तिथे तिथे काय असतो बाळांनो? अँड असतो का ऑर असतो? ऑर असतो सर. ऑर ला आपण काय समजतो? अँड सॉरी प्लस. ठीक आहे. सो ऑर ला आपण प्लस समजतो बाळांनो. टी ला 1, 1 अधिक 0 बाळांनो 1 आन्सर असतं. सो याचा आन्सर काय येणार आहे बाळांनो? ट्रू येणार आहे. या ब्रॅकेटचं आन्सर येणार आहे ट्रू. ते ब्रॅकेट मध्येच ठेवूया. बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर काय? निगेशन. इकडे अँड निगेशन. बाळांनो आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. मला सांगा अँड असल्यावर मल्टिप्लिकेशन आपण घेतो, राईट? मग आता इथे 0 मल्टिप्लाइड बाय 1 आन्सर काय येतं? 0 येतो बाळांनो. सो याचा आन्सर काय असणार आहे? फॉल्स. फॉल्स. या ब्रॅकेटचा आन्सर आलं फॉल्स. ब्रॅकेटच्या बाहेर आहे अँड टी. अँड म्हणजे काय असतो? तुम्हाला परत एकदा म्हटलं होतं की अँड म्हणजे असतो आपला मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. सो 0 मल्टिप्लाइड बाय 1 इज 0. सो या ब्रॅकेटचं पण आन्सर येणार आहे बाळांनो एफ. आता बाहेर काय राहिलं बघा? निगेशन टी. निगेशन टी आहे हा. याचा आन्सर काय येणार? निगेशन टीचा आन्सर फॉल्स येणार बाळांनो. फॉल्स. अँड निगेशन फॉल्स चा आन्सर येणार आहे ट्रू. तर फॉल्स आणि ट्रू च आन्सर येणार आहे फॉल्स अँड ट्रू च आन्सर येणार आहे अँड आहे मध्ये. अँड म्हणजे असतो एक्समॅन मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सो एफ इंटू टी म्हणजे 0 इंटू 1 आन्सर येतो 0. म्हणजे फायनल आन्सर असणार आहे एफ. वा एफ. ओके.
म्हणजे याचा अर्थ काय, 0 आन्सर येणार. हे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केले मी, एवढं स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलंय ना की म्हणजे एखादा झोपेतून उठून बसला असेल आणि बघत असेल हे लेक्चर, त्याला सुद्धा कळेल बाळ. ओके, डन. चला तर मित्रांनो आता पुढे जाऊ. ओहो, नवीन एक्सरसाइज. अज्युमिंग दॅट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओहो सर, काय आहे बाळांनो, लक्ष द्या. एकदम एकदम जरा तुम्ही जरा असं जोश मध्ये या बाळांनो, कारण की जोश असेल तुमच्यामध्ये तर शिकायला मजा येते बाळांनो. ठीक आहे. सो संडे इज अ हॉलिडे, संडे इज अ हॉलिडे आणि राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे हे स्टेटमेंट ट्रू आहेत. ओके, आता सपोज एक एक्झाम्पल, आपण पी ला अज्युम केलं संडे इज अ हॉलिडे, क्यू ला अज्युम केलं राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे. क्यू म्हणजे काय माहिती का, निगेशन क्यू आपण समजू, राईट ना. बिकॉज काय की मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण काय करणार आहे की आता जेव्हा पण एखादी गोष्ट घेतो पी आणि क्यू कन्सिडर करतो तेव्हा त्याला त्याच्यातलं नॉट काढून घेतो, राईट, आणि परत इथे मांडणी करताना त्याची निगेशन वाली करतो. कळतंय का. म्हणजे आता सपोज राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे, आता राम डज नॉट स्टडी हे क्यू आहे, बरोबर, मान्य मला क्यू आहे, बट क्यू ला आपण पकडतो राम स्टडी ऑन हॉलिडे आणि निगेशन क्यू पकडतो. ओके, आता राम स्टडी ऑन हॉलिडे इट इज अ फॉल्स. का, कारण की क्यू आहे राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे विच इज अ ट्रू. ठीक आहे, तो निगेशन क्यू आपण असं घेतो. बाळांनो आता जर काही कळत नसेल ना तुम्हाला, 2 मिनिट फक्त लक्ष द्या, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, हे संडे इज हॉलिडे हे ट्रू आहे आणि राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे हे ट्रू आहे, हे असं सांगितलं यांनी, अज्युम करा. आणि आता बाकीचे सगळे स्टेटमेंट सॉल्व्ह करा, काही हरकत नाही, बाकीचे सगळे स्टेटमेंट आपण सॉल्व्ह करूया. लक्ष द्या. संडे इज नॉट हॉलिडे और राम स्टडीज ऑन हॉलिडे. बाळांनो मला सांगा, संडे इज नॉट हॉलिडे म्हणजे काय सांगितलंय की पी काय होता, संडे इज हॉलिडे. आता मी काय करतो, संडे इज नॉट हॉलिडे म्हणजे काय करतो, निगेशन पी घेतो. इथे तरी कळालं तुम्हाला, इथे तरी कळालं असेल. पी आहे संडे इज हॉलिडे आणि संडे इज नॉट हॉलिडे काय असणार, निगेशन, निगेशन पी, राईट. सो निगेशन पी घेतलं आपण, संडे इज नॉट हॉलिडे. राम स्टडीज ऑन हॉलिडे, तो पठ्या हॉलिडेच्या दिवशी स्टडी करतोय आणि ही गोष्ट काय आहे. आता जर तो पठ्या राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे असेल, ही क्यू असेल, तर राम स्टडीज ऑन हॉलिडे काय असणार, निगेशन क्यू असणार सर. ठीक आहे, आणि मध्ये और आहे, ओहो, निगेशन क्यू. आता मला सांगा, याची मला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. बाळांनो पी होता टी ट्रू आणि आता निगेशन पी असणार आहे फॉल्स, फॉल्स. और आता क्यू होता काय, राम स्टडीज ऑन हॉलिडे विच इज अ फॉल्स. ठीक आहे, आता निगेशन क्यू काय असणार, ट्रू. कळतंय का तुम्हाला. या केस मध्ये संडे इज नॉट हॉलिडेला आपण घेतला पी सपोज. ठीक आहे ना, संडे इज हॉलिडे हा पी होता, बट संडे इज नॉट हॉलिडे हा निगेशन पी होता. सो पी जर ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स असेल, हे कळालं तुम्हाला. आता इकडे बघा, राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे हे ट्रू आहे, मग निगेशन ऑफ क्यू काय असणार, राम स्टडीज ऑन हॉलिडे, उलट, राईट ना. सो आता हे निगेशन क्यू, बट क्यू होता डज नॉट स्टडी हे ट्रू होता, मग स्टडी वाला पार्ट काय असणार, स्टडी वाला पार्ट. बाळांनो राम डज नॉट स्टडी वाला पार्ट ट्रू होता, तर निगेशन क्यू हा फॉल्स असणार बाळांनो. ठीक आहे, हा काय असणार बाळांनो, फॉल्स असणार. निगेशन क्यू हा फॉल्स असणार, फॉल्स और फॉल्स आन्सर फॉल्स असणार. ठीक आहे, फॉल्स आणि फॉल्स आन्सर काय असणार बाळांनो, फॉल्स असणार. ठीक आहे, एफ और म्हणजे प्लस एफ. आता एफ ला आपण 0 मानतो बाळांनो, 0 प्लस 0 हे 0 असणार. डन. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, चला पुढे. संडे इज नॉट अ हॉलिडे, ओहो, देन राम स्टडीज ऑन हॉलिडे. इफ आणि देन मला सांगा पहिल्यांदा कनेक्टिव्ह कसे आहेत, इफ आणि देनचे. इफ आणि देन म्हणजे काय,
सर इफ आणि देन म्हणजे एक ॲरो, ठीक आहे ना, इफ आणि देन म्हणजे एक ॲरो, राईट. आता बानो मला सांगा की संडे इज नॉट हॉलिडे, संडे इज नॉट हॉलिडे, आणि त्यांनी काय सांगितलंय अज्युम करायला, ट्रू. संडे इज हॉलिडे, संडे इज हॉलिडे त्यांनी ट्रू सांगितलंय. मग संडे इज नॉट हॉलिडे म्हणजे निगेशन पी हे जे असणार आहे ते काय असणार, फॉल्स असणार, कारण पी ट्रू आहे, क्यू पण ट्रू आहे, पण इथे निगेशन पी दिलंय बिकॉज संडे इज नॉट हॉलिडे, ते तर होतं संडे इज हॉलिडे, राईट. कळते का मला काय म्हणायचंय. आणि इथे काय राम स्टडीज ऑन हॉलिडे, पण क्यू होता राम डज नॉट स्टडी, आणि इथं जर असेल राम स्टडीज तर मग हे असणार निगेशन क्यू. एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मला कळतंय तुम्हाला काही काही मुलांना कळत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मला काय बोलायचंय, संडे इज अ हॉलिडे हे वाक्य ट्रू आहे बेसिकली. मग मला बाकी सगळं ट्रू फॉल्स गेलं खड्ड्यात. तुम्ही आता लक्ष द्या, संडे इज नॉट हॉलिडे हे तर निगेशन क्यू असणार, निगेशन पी असणार ना. बाळांनो कळतंय का, जर पी म्हणत असेल संडे इज अ हॉलिडे तर निगेशन पी काय असणार, संडे इज नॉट हॉलिडे. इथे बघा संडे इज नॉट हॉलिडे, निगेशन पी घेतलं मी, का घेतलं का आलं, आत्ताच एक्सप्लेन केलं. दुसरी गोष्ट बघा, जर एखादा म्हणत असेल क्यू इज अ स्टेटमेंट दॅट राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे, राम डज नॉट स्टडी हे क्यू आहे, तर मग निगेशन क्यू त्याचा अपोजिट जर मी करायला गेलो, त्याचा अपोजिट जर मी करायला गेलो बाळांनो, तर ते असणार राम स्टडीज ऑन हॉलिडे. बाळांनो लाईट जशी जाते ना तसं मी गेलो होतो, आता मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी इथून सुरुवात करणार आहे. लक्षात घ्या बाळांनो, नालायकपणा बिलकुल करू नका. बाळांनो मला सांगा, संडे इज नॉट हॉलिडे, संडे इज अ हॉलिडे हा याला आपण पी मानला होता, मग संडे इज नॉट हॉलिडे याला निगेशन आपण पी मानणार. बाळांनो राम डज नॉट स्टडी, तो राम इतका नालायक छाप येडछाप माणूस आहे, तो संडेला स्टडी करत नव्हता, हॉलिडेला स्टडी करत नव्हता, ही गोष्ट आपण क्यू मानली होती. मग तो स्टडी करायला लागला, याला आपण निगेटिव्ह म्हणजे निगेशन म्हणणार ना. एखादी गोष्ट करणं याला जर आपण ओके म्हणत असेल तर न करणं याला आपण निगेटिव्ह म्हणतो, पण एखादी गोष्ट न करणं याला जर आपण निगेटिव्ह म्हणत असेल तर एखादी गोष्ट करणं याला आपण अपोजिट म्हणणार ना त्याच्या. सर काय करताय काय नाही करताय काहीच कळत नाहीये, नालायकांनो लक्ष द्या. राम डज नॉट स्टडी जर हे क्यू असतं तर राम स्टडी हे निगेशन क्यू असणार ना. आय होप तुम्हाला कळालं असेल, आय होप तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल बाळांनो. लक्ष द्या आता इथे, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, ठीक आहे. आता बाळांनो जर पी होता टी, पी होता टी तर निगेशन पी झाला एफ, क्यू होता टी तर निगेशन क्यू झाला एफ, एफ डॅश एफ हे काय असणार बाळांनो, एफ डॅश एफ हे काय असणार बाळांनो. यासाठी आहे ना हे जे इम्प्लिकेशनचं साइन आहे, एफ इम्प्लिकेशन इम्प्लाइज एफ, ठीक आहे. मी तुम्हाला हे शिकवताना सांगितलं होतं, टी ॲरो एफ हीच गोष्ट फक्त फॉल्स असते, बाकी सगळ्या गोष्टी ट्रू असतात, बाकी सगळ्या गोष्टी ट्रू असतात. हा शॉर्टकट मी तुम्हाला दिला होता, आधीचे लेक्चर जाऊन बघा नालायकांनो, आधीचे लेक्चर जाऊन बघा. सो जर एफ डॅश एफ असेल तर याचं आन्सर बाळांनो काय असणार, ट्रू असणार, कारण टी डॅश एफ फक्त एफ बाकी सगळे ट्रू. आय होप तुम्हाला कळालं असेल. आता पुढे जाऊया बाळांनो, पुढे जाऊया. पुढे संडे इज अ हॉलिडे, ठीक आहे, अँड राम स्टडीज ऑन हॉलिडे, ठीक आहे. आता तिसरा बघा, संडे इज अ हॉलिडे, आपण जेव्हा पी मांडलं होतं क्वेश्चन मध्ये, ते पी कशाला मांडलं होतं, संडे इज अ हॉलिडेला. सो हे संडे इज अ हॉलिडेज म्हणतंय म्हणजे हे पी म्हणतंय, येस. अँड ला चिन्ह असतं बाळांनो, हे राम स्टडीज ऑन हॉलिडे, राम डज नॉट स्टडीला आपण क्यू मानलं होतं, तर राम स्टडीज म्हणजे त्याचं निगेशन झालं बाळांनो, निगेशन झालं, निगेशन क्यू. आता पी ला आपण कन्सिडर केलं तर ट्रू, तर निगेशन क्यू ला म्हणजे आता क्यू ला पण आपण ट्रू समजलं होतं, पी ला पण ट्रू समजलं होतं, बट जर मग पी ट्रू असेल तर इथला पी पण ट्रूच राहणार, राईट. क्यू ट्रू असेल तर निगेशन ट्रू फॉल्स राहणार, मध्ये अँड.
टी ला घ्या बाळांनो 1, अँड ला घ्या एक्समॅन मल्टिप्लिकेशन, एफ ला घ्या बाळांनो 0, 1 मल्टिप्लाइड बाय 0, 0 आयुष्याचा 0 म्हणजे आहे आन्सर एफ, म्हणजे आहे आन्सर एफ, म्हणजे आहे आन्सर एफ. गिव्ह द वर्बल स्टेटमेंट्स फॉर द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स. ओके, आता इथं यांनी काय सांगितलं माहिती का? पहिले यांनी सांगितलं होतं एक काम करा, एक गोष्ट आहे त्याची दुसरी गोष्ट बनवा. आता सांगितलंय दुसरी गोष्ट आहे त्याची पुन्हा पहिली गोष्ट बनवा. म्हणजे आता आपण चिन्हातून आपण काय करायचो की स्टेटमेंट्स मधून काय करायचो, चिन्ह कन्वर्ट करायचो. आता इथं चिन्ह देणार, त्याच्यातून स्टेटमेंट कन्वर्ट करायचं. आपल्याला काही कळालं नसेल तर लक्ष द्या, एकदम 100% लक्ष द्या, 100% लक्ष. गिव्ह द वर्बल स्टेटमेंट्स फॉर द फॉलोइंग. गिव्ह द वर्बल स्टेटमेंट्स फॉर द फॉलोइंग. पी चा अर्थ असणार ही स्विम्स, क्यू चा असणार वॉटर इज वॉर्म. पी चा अर्थ असणार ही स्विम्स, क्यू चा असणार वॉटर इज वॉर्म. वॉटर वॉर्म म्हणजे काय, पाणी गरम आहे, ठीक आहे, आणि माझं डोकंही गरम आहे, ठीक आहे. लक्ष द्या आता. ओहो ओहो, आता याच्यासाठी आहे ना बाळांनो, याच्यासाठी तुम्हाला हे जे सगळे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ना, यांचे अर्थ माहित असलं पाहिजे. आता डबल इम्प्लिकेशनला आपण काय म्हणतो, इफ अँड ओनली इफ, ठीक आहे. आता पी इफ अँड ओनली इफ, निगेशन क्यू. पण पी होतं काय, पी काय होतं बाळांनो, इकडे लक्ष द्या. पी काय होतं, पी होतं ही स्विम्स, आणि निगेशन क्यू काय असणार की वॉटर इज वॉर्मचं वॉटर इज नॉट वॉर्म. आणि मध्ये लावायचं आपल्याला इफ अँड ओनली इफ. काय लावू शकता विचार करा, उघडा डोळे बघा नीट. पी असणार ही स्विम्स, राईट, ही स्विम्स इफ अँड ओनली इफ वॉटर इज नॉट वॉर्म, ठीक आहे. पण सर आन्सर बोर्ड मध्ये लिहायचं कसं, बोर्ड मध्ये लिहायचं लेट पी इज इक्वल टू ही स्विम्स, क्यू इज इक्वल टू वॉटर is warm, then P double implies negation Q is he swims if and only if. याला काय म्हणणार आपण, if and only if and only if water is warm ला आपण क्यू समजलो होतो. निगेशन क्यू म्हणजे if and only if water is not warm, water is not warm. आय होप तुम्हाला कळालं असेल, आय होप तुम्हाला कळालं असेल. चला पुढे, ठीक आहे. आता इथे निगेशन आहे आणि इथं ब्रॅकेट आहे. बाळांनो लक्षात घ्या, आता या केस मध्ये जे बाहेरचं निगेशन असतं ना, डायरेक्टली त्याला असं कन्सिडर करायचं इट इज नॉट अ ट्रू, आणि मधलं काय ते बोलून टाकायचं. मी काय बोलतोय कळतंय का, इट इज नॉट ट्रू, निगेशन बाहेर आहे ना ब्रॅकेटच्या बाहेर, त्याला ते कन्सिडर करायचं या शब्दाने, आणि आतमधलं ब्रॅकेट बोलून टाकायचं. आतमधलं ब्रॅकेट काय बोलतोय बाळांनो लक्ष द्या, पी ऑर क्यू. पी ऑर क्यू म्हणजे काय बोलतोय माहिती का, पी म्हणजे ही स्विम्स ऑर वॉटर इज वॉर्म, ही स्विम्स ऑर वॉटर इज अ वॉर्म, या गोष्टी आपल्या ब्रॅकेट मध्ये. पण ब्रॅकेटच्या बाहेर काय, इट इज नॉट ट्रू दॅट. मग आता लिहिणार कसं, इट इज नॉट ट्रू दॅट ही स्विम्स और वॉटर इज वॉर्म, वॉटर इज वॉर्म. आय होप तुम्हाला कळालं असेल. ओके, चला तर आता पुढे जाऊया. पुढे बाळांनो, ओहो, आता इथे क्यू आहे आणि क्यू इम्प्लिकेशन पी आहे, राईट. आता क्यू इम्प्लिकेशन पी असेल आणि पहिल्यांदा क्यू दिलं असेल, पहिलं काय होतं, पी काय होतं, ही स्विम्स होतं, क्यू काय होतं, वॉटर इज वॉर्म होतं. आता इथं वॉटर इज वॉर्म आणि मध्ये एक ॲरो आणि पी दिलेलं आहे. म्हणजे आता याची सुरुवात असं असणार, इफ वॉटर इज वॉर्म, इफ वॉटर इज वॉर्म. बाळांनो ऐका, लक्ष द्या, वॉटर इज वॉर्म ला आपण पहिल्यांदा का घेतलं, बिकॉज स्टार्टिंग त्यांनी केलेली आहे क्यू पासून, आणि नंतर इथे आहे सिंगल इम्प्लिकेशन, त्याचा अर्थ असतो इफ
डॉट 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 देन. ठीक आहे. सो आपण काय करणार, इफ वॉटर इज वॉर्म देन ही स्विम्स. आन्सर असणार इफ वॉटर इज वॉर्म देन ही स्विम्स. देन ही स्विम्स. ओके. आय होप तुम्हाला कळालं असेल. आय होप तुम्हाला कळालं असेल या गोष्टी. ठीक आहे. पुढे आता क्यू आहे. क्यू म्हणजे काय, वॉटर इज वॉर्म. वॉटर इज वॉर्म मी लिहून घेतलं. वॉटर इज वॉर्म याचा अर्थ काय असतो बाळांनो, याचा अर्थ असतो अँड. ठीक आहे. अँड याचा अर्थ काय असतो, निगेशन म्हणजे निगेटिव्ह. पण पी चा अर्थ काय होता, ही स्विम. वॉटर इज वॉर्म अँड ही डज नॉट स्विम. ही डज नॉट स्विम. ही डज नॉट स्विम. सिंपल. निगेटिव्ह करून टाकलं पी ला. पी होतं ही स्विम्स, निगेशन पी झालं ही डज नॉट स्विम, मध्ये लावला अँड, आणि क्यू होतं वॉटर इज वॉर्म. पुढे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ओहो 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 ओहो. फायनली आपण इथे पोहोचलोय आता क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये. बाळांनो लक्ष द्या, क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट आता एक नवीन एक प्रजाती आहे. या प्रजातीला आज आपल्याला शिकायचं आहे. क्वांटिफायर्स काय असतात, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स काय असतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. याच्यासाठी मला पूर्ण आणि पूर्णपणे तुमचं लक्ष हवंय. पहिल्यांदा मी बोलणार आहे बाळांनो क्वांटिफायर्स बद्दल. ठीक आहे ना. तुम्ही आता पूर्णपणे लक्ष द्या. आता एक नवीन टॉपिक आपण शिकतोय. सो एकदम इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये तुम्हाला असला पाहिजे, एकदम खतरनाक. ठीक आहे. लक्ष द्या. आता इथे काय दिसतंय बाळांनो तुम्हाला, एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन 1. इथे तुम्हाला दिसतंय एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन 1. आता मी एक्स मध्ये काही नंबर्स पुट करतो, बट मी असे आंडू पांडू आधेमध्ये कुठले पण नंबर्स पुट नाही करणार. बाळांनो मी काय बोलतोय आणि काय बनवतोय इथे नीट लक्ष द्या. ठीक आहे ना. हे बघा इथे ना बाळांनो, एक्स ला मी म्हणणार एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ठीक आहे. आता मी नॅचरल नंबर याच्यामध्ये पुट करायला लागणार आणि मी बघणार की हे जे स्टेटमेंट आहे, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन बरोबर आहे का. राईट. नीट लक्ष द्या. आता इथं एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके सर, डन. इथंपर्यंत आम्हाला काहीच इश्यू नाहीये. सर आता एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 पुट केली तर आन्सर काय होते आम्हाला चेक करायचंय. बघा आता एक्स ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर आता आन्सर काय होते बघा, 1 + 5 इज ग्रेटर दॅन 1. सर आन्सर ट्रू आहे का, बरोबर आहे सर. का, कारण की आन्सर काय होणार, 6 इज ग्रेटर दॅन 1. राईट. पुढे आता एक्स ची व्हॅल्यू मी 2 पकडतो. एक्स ची व्हॅल्यू मी 2 पकडतो, काय होणार, 2 + 5 म्हणजे 7 विच इज ग्रेटर दॅन 1. येस सर, 100% राईट. सर एक्स ची व्हॅल्यू तुम्ही आता पकडा 3 पकडली, काय येणार, 8 इज ग्रेटर दॅन 1. बरोबर आहे सर. सर आता एक्स ची व्हॅल्यू 4 पकडा. एक्स ची व्हॅल्यू सर या पूर्ण आयुष्यामध्ये एक्स ची व्हॅल्यूज फाइंड करत होतो आम्ही. एक्स ची व्हॅल्यू काय असते सर, एक्स ची व्हॅल्यू 1 असते, 0 असते का इन्फिनाइट असते. एक्स ची व्हॅल्यूज नसते बाळांनो. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करावी लागते. मॅथ्सचं बोलतोय मी. ठीक आहे. सो आता एक्स ची व्हॅल्यू जर 4 तर आता इथे 9 इज ग्रेटर दॅन 1. 9 इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे तुम्ही एक नोटीस करा की यामध्ये मी एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली, 2 पुट केली, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 किती पण पुट करू दे, हे इक्वेशन 100% ट्रू येणार. हे इक्वेशन 100% ट्रू येणार. म्हणजे एक्स मध्ये एक्स जर बिलॉंग्स टू नॅचरल नंबर तर सगळ्या गोष्टी मी पुट केल्या तरी सुद्धा आन्सर करेक्ट येते. सगळी कंडिशन सॅटिस्फाय होतीये इफ एक्स बिलॉंग्स टू एन. बाळांनो यातून मला काय बोलायचं, यातून मला हे म्हणायचं, एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काही पुट करा, ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये 100%. येस सर. आता म्हणजे तुम्हाला याच्यातून काय सिद्ध काय करायचं होतं, लक्ष द्या. आता लक्ष द्या. आता ज्यावेळेस अशी गोष्ट असते ना बाळांनो, ज्यावेळेस अशी गोष्ट असते त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी एक्स मध्ये एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणतोय आणि एक्स चे सगळे नॅचरल नंबर त्याच्यामध्ये मी पुट करतोय, एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यू सॅटिस्फाय ज्यावेळेस होत असतात ना
फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स, तर त्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. काय म्हणतात? युनिव्हर्सल क्वांटिफायर. म्हणजे आता मी तुम्हाला एक युनिव्हर्सल क्वांटिफायरची कन्सेप्ट सांगितली. एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, आणि एक्स मध्ये मी सगळ्या कंडिशन पुट करत होतो, सगळ्या व्हॅल्यूज पुट करत होतो, आणि ती सगळ्या गोष्टींना सॅटिस्फाय करत होती. एक्स ती व्हॅल्यू बाळांनो सगळ्या गोष्टीला सॅटिस्फाय करत होती. याचाच अर्थ काय? याचा अर्थ हा आहे बाळांनो की एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर हे सगळ्याला सॅटिस्फाय होतंय, म्हणजे हा युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. इथे युनिव्हर्सल क्वांटिफायरचा जन्म झालाय. युनिव्हर्सल क्वांटिफायर. सर युनिव्हर्सल क्वांटिफायर हे दाखवतात कशा पद्धतीने? ए ला घ्यायचा, उलटा करायचा, याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. उलटा ए. ठीक आहे सर, याला म्हणतात काय? ऑल व्हॅल्यूज ऑफ. ऑल व्हॅल्यूज ऑफ एवढंच म्हणतात. येस, ऑल व्हॅल्यूज ऑफ. आता एक्स असेल, पी असेल, क्यू असेल, आर असेल, व्हॉट एव्हर इट इज, पण युनिव्हर्सल क्वांटिफायरला लँग्वेज मध्ये आपण कसं बोलणार आहेत की ऑल व्हॅल्यूज ऑफ. ठीक आहे, ऑल व्हॅल्यूज ऑफ. ठीक आहे. जर एक्स ची प्रत्येक व्हॅल्यू, मी काय सांगतोय ते आता बघा, जर एक्स ची प्रत्येक व्हॅल्यू जी डिफाईन केली आहे आपण आता, राईट ना, ती जर सॅटिस्फाय केली, एक्स ची जी पण काय व्हॅल्यू आपण डिफाईन केली ती जर प्रत्येकाला सॅटिस्फाय होत असेल, तर हा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. खतम. युनिव्हर्सल क्वांटिफायर या एरोने दाखवले जातात. ठीक आहे, सिंपल गोष्ट. ही गोष्ट तुम्ही आता शिकली, राईट. मी तुम्हाला एक युनिव्हर्सल क्वांटिफायर सांगितला. एक्स ची जी पण कंडिशन आपण पुट करतोय ती सगळ्या ह्याला जर सॅटिस्फाय होत असेल तर तो असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर. बस, काहीच नाही. मॉरल ऑफ द स्टोरी एवढंच शिकला तुम्ही आता, राईट. आता पुढे चला. x plus y is greater than or is less than or equal to 9. x plus y is less than or equal to 9. आपण आता याच्यामध्ये पण व्हॅल्यूज पुट करून चेक करूया. x मध्ये आपण पुट केलं व्हॅल्यू 1, तर आन्सर येणार 6 विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9. आन्सर इज ट्रू. बरोबर आहे सर, 100%. एक्स मध्ये आपण पुट करूया सपोज 2, तर आन्सर काय येणार 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9. बरोबर आहे सर. एक्स मध्ये आपण पुट करूया सपोज 3, तर आन्सर काय येणार बाळांनो 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 9. बरोबर आहे. एक्स मध्ये आपण पुट करूया फॉर एक्झाम्पल 4, आन्सर काय येणार 9 लेस दॅन ऑर इक्वल टू 9. याला आपण ऑर इक्वल टू 9 असं पण रीड करू शकतो ना, विच इज ऑल्सो ट्रू. आता इथे गेम पलटणार. एक्स मध्ये मी व्हॅल्यू पुट केली 5, 10 लेस दॅन ऑर इक्वल टू 9 आहे का? रॉंग आहे. एक्स मध्ये मी व्हॅल्यू पुट करतो 6 व्हॅल्यू पुट केल्यावर 11 लेस दॅन ऑर इक्वल टू 9 आहे का? रॉंग आहे बाळांनो, रॉंग आहे. ठीक आहे, मग मला सांगा आता एक्स ची व्हॅल्यू कुठपर्यंत सॅटिस्फाय करत होती? 4 पर्यंत सॅटिस्फाय करत होती. म्हणजे एक्स मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त नंबर्स फक्त पुट केले थोडेफार तर ती व्हॅल्यू सॅटिस्फाय होत होती. एक जरी व्हॅल्यू पुट केली तरी सुद्धा व्हॅल्यू सॅटिस्फाय होत होती, पण सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय नव्हत्या करत. झेपते का मी काय बोलतोय? बाळांनो एकदम मी तळमळीने शिकवतोय, तुम्ही प्लीज लक्ष द्या. मी काय बोलतोय, एक्स मध्ये सगळ्या कंडिशन, सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या तर ती कंडिशन सॅटिस्फाय नव्हती होत. फक्त लिमिटेड नंबर्स मधलीच कंडिशन सॅटिस्फाय होत होती. पण ऍटलीस्ट एक तरी नंबर पुट केल्यावर सॅटिस्फाय होत होती ना? हा सर, हा सर. पण सगळ्या नंबर्स पुट केल्यावर सगळे एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, इथे पण मी म्हणतो कंडिशन आहे एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, पण सगळे नंबर्स पुट केले नॅचरल नंबर तर हे इक्वेशन बरोबर येत होतं का? आन्सर इज नो. जर येत असतं तर त्याला आपण काय म्हटलं असतं? युनिव्हर्सल क्वांटिफायर. सर आत्ताच तुम्ही शिकवलंय आम्हाला. मग सर एक्स बिलॉंग्स टू एन आहे, करेक्ट. आणि एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली तर ओके, 2 ओके, 3 ओके, 4 ओके, 5 नॉट ओके, 6 नॉट ओके. म्हणजे लिमिटेड व्हॅल्यूज ओके, अनलिमिटेड व्हॅल्यूज इज नॉट ओके. सर हा कोणता क्वांटिफायर आहे? पहचानो, इसको पहचान लो, ये है कौन? याला म्हणतात एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. काय म्हणतात? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. बाळांनो नाव विचित्र आहे पण काम तुम्हाला कळालेलं आहे की याची ऍटलीस्ट एखादी व्हॅल्यू सॅटिस्फाय करत असेल इक्वेशन तर त्याला म्हणतात एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. काय म्हणतात बाळांनो? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर.
ठीक आहे. आणि बाळांनो याचं जे साइन आहे ना ते आहे उलटा ई. ठीक आहे, हा उलटा ई. ठीक आहे, मी एक काम करतो, ठीक आहे, आता दिसत असेल 100%. ओके डन. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके डन. सर म्हणजे काय, प्रत्येक नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय नाही करत आहे, याच्यामध्ये हे एक पॉइंट असला पाहिजे. येस, पण एक तरी नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा असला पाहिजे. एक पण करत नाही असं म्हणत नाहीये मी, प्रत्येक करत नाहीयेत नॅचरल नंबर. एक पण करत नाहीये असं म्हणत नाहीये मी, प्रत्येक करत नाहीत नॅचरल नंबर. व्हिडिओ काय रिपीट झाली का? नाही, मीच हे रिपीट केले वाढनो. नालायकांनो लक्षात घ्या, एक तरी नॅचरल नंबर सॅटिस्फाय करतो, इट इज गुड, पण सगळे नाहीत करत आहे, त्याला काय म्हणणार? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कमीत कमी एक व्हॅल्यू केली पाहिजे. बेसिकली तुम्ही असं लिहू शकता की बाळांनो कमीत कमी एक व्हॅल्यू सॅटिस्फाय करत आहे, तर तो आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. खतम. बस 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 सर, बस सर, आम्हाला कळलं सर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. सर पुढे जाऊयात सर, आता पुढे पुढे जाऊया चला. आता आहे बाळांनो क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय, तर ओपन स्टेटमेंट असणार, ओपन सेंटेन्स असणार, सॉरी ओपन सेंटेन्स विथ अ क्वांटिफायर becomes a statement and is called quantified statement. वाह, काय सांगितलं यांनी. ओपन सेंटेन्स आठवतात का? ओपन सेंटेन्स आठवा. आठवा ते माझं मागचं जुनं लेक्चर जे तुम्ही बघत होता आनंदाने. x+1 इज इक्वल टू 2. आता एक्स मध्ये काय पुट केलं तर हे बरोबर होणार, काय पुट केलं तर हे चुकीचं होणार. बाळांनो ट्रूथ व्हॅल्यूच्या वेळेस आपण शिकलो होतो ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू असते का? नसते बाळांनो. रिवाइज करतोय आता मी परत एकदा. ठीक आहे, ओपन सेंटेन्स हे ओपन असतं, त्याच्यामध्ये पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर, व्हॉट एव्हर द आन्सर, इट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू यू पुट द ट्रूथ व्हॅल्यू. ओके सर, काहीच कळालं नाही. ओके, बेसिकली एक सांगतो की ट्रूथ व्हॅल्यू ज्याची डिपेंड असते तुम्ही त्याच्यामध्ये गोष्टी पुट केल्यावर. ओपन सेंटेन्स मी त्याच्यामध्ये एक सुंदरसं असं एक घेतलं होतं एक्झाम्पल, एक्स इज माय एक्स, आणि तुम्ही सगळे म्हटला होता इट इज अ ट्रू. नो, it is a true or false, it depends on the name of the x. X is a champa, the value is a true. No. X is a dhampa. No सर, एक्स मध्ये काय पुट केल्यावर हे याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असणार, हे असतात ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स हे इनकम्प्लीट असतात, राईट. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते बाळांनो? ट्रूथ व्हॅल्यू त्याची नसते. मग हे काय म्हणतात? क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता आपण नवीन क्वांटिफायर्स बघितलं तर क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट इज नथिंग बट ओपन सेंटेन्स आहेत ते विथ क्वांटिफायर्स आहेत. खतम. ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर. ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर बिकम्स क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओहो ओहो, ठीक आहे, डन. कच्चा नहीं कुछ भी, पक्का नहीं कुछ भी. ठीक आहे, चला आता बाळांनो मला सांगा, आता याच्यामध्ये बाळांनो मला सांगा, आता जे आपलं इक्वेशन आपण बघितलं, जसं की पहिलं वालं इक्वेशन होतं, दुसरं वालं इक्वेशन होतं, या गोष्टींना आपण लिहू कसं काय शकतो? आता आपण लिहू शकतो, पहिलं स्टेटमेंट जे होतं ते काय होतं बाळांनो? त्याचं नाव काय होतं आपलं? पहिला जो क्वांटिफायर होता तो काय होता? युनिव्हर्सल क्वांटिफायर होता. युनिव्हर्सल क्वांटिफायर ऑफ एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर वेअर, आणि ते इक्वेशन मी पुट करणार. ते इक्वेशन काय होतं? इक्वेशन काय होतं बघा एकदा. इक्वेशन काय होतं सर? हे होतं का इक्वेशन? नाही सर, हे होतं इक्वेशन, x+5 इज ग्रेटर दॅन 1. x+5 इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, हे झालं क्वांटिफाईड स्टेटमेंट. दुसरं काय होतं बाळांनो? ई होतं सर, ई वालं स्टेटमेंट होतं. ई वालं स्टेटमेंट म्हणजे काय? ई आपण काय म्हणतो त्याला? कोणतं नाव होतं त्याचं? आत्ताच मी तुम्हाला शिकवलं बाळांनो, नालायकांनो, आत्ताच शिकवलं. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. इथे लक्ष द्या, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आत्ताच हे शिकवलेली आहे कन्सेप्ट. तर आता मला ती लिहायची क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये. मग मी कसं लिहिणार? जसं की आता हे लिहिलं तसंच, एक्झिस्टेन्शियल quantifier of x belongs to natural number where x is
इक्वेशन काय होतं बाळांनो, x प्लस 5 इज लेस देन ऑर इक्वल टू 9. हे दोन क्वांटिफाईड स्टेटमेंट मी बनवले. क्वांटिफायर्स का आलं? येस सर. क्वांटिफाईड स्टेटमेंट का आलं? येस सर. काही इश्यू आहे का बाळांनो? नो सर. डन सर. डन डन सर. ठीक आहे. आता आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय गोष्टी शिकलो एकदा समराईज करूया बाळांनो. आता लक्षात घ्या, नालायकांनो तुम्ही जर व्हिडिओ मध्ये आता जर स्किप केलं किंवा व्हिडिओ कट केला तर तुम्ही फेल होणार, माझा शाप आहे. लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ नीट बघा. समराईज करूया आपण. समराईज करू बाळांनो. मी समराईज करणार आहे ट्रूथ टेबल. माझी इच्छा झाली ट्रूथ टेबल समराईज करायची. ट्रूथ टेबल मध्ये आपण बघितलं होतं की बाळांनो ह्या गोष्टी बनतात, या गोष्टीसाठी आपण वापरतो अँड, आणि याला आपण काय करतो, कन्सिडर मल्टिप्लाय. सो हे शॉर्टकट आहे. आणि टी ला आपण कन्सिडर करतो 1, एफ ला कन्सिडर करतो 0. राईट. आता जर मी समजा याच्यामध्ये पुट केलं, सपोज एक एक्झाम्पल मी याच्यामध्ये आता पुट केलं टी अँड टी, ठीक आहे ना. आता मग याचा आन्सर काय असणार ट्रूथ टेबल प्रमाणे? आता आपण या शॉर्टकटला यूज करू. 1 इंटू 1 इज इक्वल टू 1 टी असणार. हे का आलं? आता ऑर ची गोष्ट घेऊया. ऑर ची सेम ऑर ची गोष्ट. ऑरला बाळांनो आपण काय समजायचो? ऑरला बाळांनो आपण समजायचो ऍडिशन. ठीक आहे. ऑरला आपण समजायचो ऍडिशन. ठीक आहे. याला आपण म्हणतात ऑर. ऑरला आपण समजायचो ऍडिशन. ठीक आहे. आता जर टी असेल, व्ही एफ असेल, मला सांगा याला आपण 1 कन्सिडर केलं, याला आपण ऍडिशन कन्सिडर केलं, याला आपण 0 कन्सिडर केलं, आन्सर काय येणार? 1 येणार. सो इथे 0 आहे म्हटलं आन्सर काय येणार? टी येणार. याची आपण अशी ट्रूथ व्हॅल्यू काढत होतो बाळांनो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जर समजा मला इम्प्लिकेशन, ठीक आहे ना, टी इम्प्लिकेशन एफ असेल तर फक्त एफ असणार. बाकी काहीही करा तुम्ही चेंदा मेंदा, कोणतं पण घ्या कॉम्बिनेशन, काही इवन एफ आणि टी याची प्लेस जरी मी चेंज केली तरी सुद्धा याची ट्रूथ व्हॅल्यू बदलते. बिकॉज प्लेसला महत्व आहे. इथे ते सांगतात टी आणि एफ, फक्त एफ. बाकी इवन तुम्ही एफ आणि टी करताय तरी सुद्धा ते टी असणार. हे टी असणार, सगळं टी असणार, एफ 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 टी असणार. त्यानंतर बाळांनो आपण बघितलं होतं इक्वल म्हणजे डबल इम्प्लिकेशन. आता सपोज हे डबल इम्प्लिकेशनला आपण काय कन्सिडर करतो? याला आपण कन्सिडर करतो इज इक्वल टू. आता समजा टी डबल इम्प्लिकेशन एफ असेल, मला सांगा टी इज इक्वल टू एफ आहे का? टी इज इक्वल टू, याला इज इक्वल टू समजायचं. टी इज इक्वल टू एफ आहे का? हे स्टेटमेंटच चुकीचं आहे. टी इज नॉट इक्वल टू एफ, देअरफॉर इट इज एफ. सर मग अशा केसमध्ये फक्त एफ इज इक्वल टू एफ हे ट्रू येईल का? येस. आणि अजून एक येईल टी इज इक्वल टू टी, हे पण टी येणार. ठीक आहे. डन. आय होप तुम्हाला कळालं असेल. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. बाळांनो कसं आहे माहिती का, तुम्ही इतके नालायक आहात ना, तुम्ही या फ्री लेक्चरचा आस्वाद तर घेता, पण जाताना एक टिप म्हणून यार लाईक आणि कमेंट का नाही करते? लाईक आणि कमेंट जे लोक करतील त्या लोकांना आशीर्वाद, त्या लोकांना खूप जास्त मार्क्स पडणार, आणि जे नालायक नाहीत करणार त्याला माझा शाप लागणार. बाळांनो लाईक आणि कमेंट करा बाळांनो, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओ पोहोचवा. आणि नालायकांनो व्हिडिओ मधले पॉइंट्स कट करून मीम बनवून मला टॅग करू नका, जे काही काही विद्यार्थी करतायत. नॉन सेन्सगिरी करू नका नालायकांनो. सोशल मीडियावर काही चालू आहे. ठीक आहे. चला बाय.